नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंदमान बेटावर मान्सूनने प्रवेश केला होता व काही दिवसात केरळ व महाराष्ट्रात असा एकंदरीत मान्सूनचा प्रवास वेळेत होईल असा अंदाज वर्तवला जात होता। परंतु मध्येच रेमल चक्रीवादळाचे नवे संकट संपूर्ण देशावर घोंघावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे अवघे काही दिवसात केरळ आणि महाराष्ट्रात पोहोचणारा मॉन्सूनी पावसाला यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकते का, हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे। या चक्रीवादळाने हा पुन्हा एकदा हवामानाचे गणित पलटले आहे, कारण या चक्रीवादळामुळे मोसमी पावसाची जी काही वाटचाल आहे त्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत असून पावसाची वाटचाल काहीशी मंदावली असल्याचे चित्र आहे। शेतकरी मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती असे की केरळमध्ये जेव्हा मोसमी पाऊस पोहोचतो त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये येतो। सर्वसाधारणपणे जर आपण मोसमी पावसाचा प्रवास पाहिला तर तो अंदमान व त्या ठिकाणाहून केरळ व नंतर महाराष्ट्र असा असतो। त्यानुसार मोसमी पाऊस अंदमानामध्ये पोहोचला होता व काही काळानंतर तो केरळ व महाराष्ट्रात पोहोचायला काहीच दिवस शिल्लक राहिले होते। अशातच भारतावर आता रेमल या चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले असून या चक्रीवादळामुळे भारताकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता मोसमी पावसाच्या वाटचालीवर परिणाम होत असून आतापर्यंत वेगात प्रवास करत असलेल्या मोसमी पावसाची वाटचाल काहीशी मंदावल्याची स्थिती आहे। सध्या जर बघितलं तर मोसमी पाऊस केरळमध्ये 31 मे व महाराष्ट्रात 10 ते 11 जूनच्या दरम्यान दाखल होऊ शकतो। परंतु आता चक्रीवादळामुळे झालेल्या हवामान बदलाने मोसमी पावसाचे आगमन लांबू शकते किंवा त्याला उशीर होऊ शकतो अशी देखील शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही तासांमध्ये हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती एक पावसाबद्दलची छोटीशी माहिती। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।